त्रयम् सर्वभूतनिवासोऽसि वासुदेव नमोऽस्तुते। नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपाः यं प्रवृजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर ओभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिः देवै सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्याम्पहा। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि
टाळी टाळी. ताड़ी वाजली पाहिजे. ताड़ी ताड़ी. बहुत अच्छा. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राजा राम 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 सीता राम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा 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 राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम. हरि ओम शांति शांति शांति. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः.
आनंद कंद यशोदानंद भगवान कृष्ण कन्हैया, भगवान शिवजी अर्थात भगवान भोलेनाथ बाबांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम करून ही वाङ्मयीन पुष्पमाला भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्याही चरणावरती माझा कोटी कोटी प्रणाम असेल, साष्टांग प्रणिपात असेल, साष्टांग दंडवत असेल. मायबाप, कथेला निरूपण करण्याच्या अगोदर, सुरुवात करण्याच्या अगोदर कार्यक्रमाविषयी अल्पसा परिहार द्यायचा असेल तो असं आपल्या सर्वांना माहीत आहे. माहीत आहे या कार्यक्रमाचं निमित्त काय आहे, कशासाठी आहे, सगळ्यांना माहीत आहे म्हणूनच तुम्ही आलात. माहीत असताना सुद्धा सांगणं माझं काम आहे. याचं कारण असं आहे, काही गोष्टी माहीत असल्या तरी पुन्हा पुन्हा सांगायच्या असतात, काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगायच्या बोला ना बोला नसतात. काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगायच्या असतात आणि काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगायच्या नसतात. माणसं अशी विचित्र आहेत, ज्या गोष्टी सांगायला पाहिजे ते सांगत नाहीत आणि ज्या गोष्टी नाही सांगायला पाहिजे त्याचा मात्र बोभाटा केल्याशिवाय राहत नाही. हे सांगायला पाहिजे ते सांगत नाहीत आणि नाही सांगायला पाहिजे ते मात्र पुन्हा पुन्हा सांगितल्याशिवाय राहत नाही. चांगल्या गोष्टी का सांगाव्यात, चांगल्या गोष्टीचं निरूपण का करावं याचं कारण असं आहे, चांगल्या गोष्टीचं निरूपण करायला गेलात तुमच्या वाणीचं पुण्य वाढतं आणि वाईट गोष्टीचा जर पुन्हा पुन्हा उच्चार करायला लागला तर तुमच्या वाणीचं पाप वाढतं. वाईट गोष्टीचा उल्लेख करून वाणीचं पाप वाढवण्यापेक्षा चांगल्या गोष्टीचा उल्लेख करून आपल्या वाणीचं पुण्य वाढवा. तुम्ही एवढा चांगला कार्यक्रम करताय, हा सत्संग आयोजित करताय, हे तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा मी याचा पुन्हा पुन्हा उल्लेख करतो. याचं कारण आहे, मला सुद्धा माझ्या वाणीचं थोडंसं पुण्य वाढवायचं आहे. मला तुमचं वर्णन करायचं हा त्यातला भाग नाही, पण माझ्याही वाणीचं काहीसं पुण्य वाढावं या उद्देशाने सुंदर पवित्र पुनीत आणि पावन अशा या गाडगे बाबांच्या या साक्षात्कार भूमीमध्ये अर्थात दापोरा आणि सर्व पंचकृषी परिसरातील सर्व निष्ठावान श्रद्धावान साधकांच्या मदतीने तुम्हा सर्वांनी आयोजित केलेला हा अतिशय देखणा उत्सव, अतिशय देखणा सोहळा धर्मभूषण हरिभक्तीपरायण गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपूरकर यांच्या प्रेरणेने चालत असलेला हा सोहळा. या सोहळ्यामध्ये नामवंत कीर्तनकारांची कीर्तन समापन होत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये शिवकथा आणि भागवत कथा निरूपण करण्याचं भाग्य माझ्याकडे आहे. आज आपण थोडीशी महाशिवरात्री असल्यामुळे महादेवाची आणि शिवकथेकडे प्राधान्य देणार आहोत. उद्यापासून मग अधूनमधून थोडं शिवजी सांगता सांगता भगवान कृष्ण कन्हैयाची सुद्धा मूर्ती आपल्या हृदयस्थ विराजमान करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. ऐका मायबाप, माझ्याकडे जो 7 दिवसाचा वेळ आहे, त्या 7 दिवसाच्या वेळामध्ये तुम्हाला हसू यावं, तुम्हाला बरं वाटावं असं मी अजिबात बोलणार नाही. तो माझा स्वभावही नाही. तुम्हाला हसू यावं, तुम्हाला बरं वाटावं असं बोलणार नाही. कारण सांगू आपल्याला, हसणं सोपं असतंय, हसवणंही सोपं असतंय, पण हसू का होतंय याचा विचार करणं जरा कठीण असतं. मायबाप, हसायला काय लागतो? एखाद्या माणसाचा फाटका कपडा पाहिल्याबरोबर आम्हाला हसायला येतं, पण एखाद्या माणसाचा फाटका कपडा पाहून त्याच्याकडे हसण्यापेक्षा या माणसाला फाटके कपडे घालण्याची वेळ का आली आणि या फाटक्या कपड्यातून हा माणूस कसा बाहेर येईल याचा विचार करण्यासाठी माणसाने धडपड केली पाहिजे. भागवत कथा, रामकथा, शिवकथा ही हसण्याची गोष्ट नाही, तर आपल्या जीवनाचं हसू न होण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता आपली अंगी यावी यासाठीची साधना म्हणजे भागवत कथा. तुम्हाला हसू यावं, तुम्हाला बरं वाटावं असं अजिबात बोलणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हसू यावं, बरं वाटावं असं बोलणार नाही, पण तुमच्या जीवनाचं हसू होणार नाही आणि तुमच्या जीवनाचं बरं झाल्याशिवाय राहणार नाही असं बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे.
नक्कीच जर शुद्ध अंतःकरणाने तळमळीने जर या कथेतला प्रत्येक शब्द न शब्द तुम्ही जर वेचला, प्रत्येक शब्द जर कर्णपटलाच्या माध्यमातून हृदयस्थ विराजित केला, तर नक्कीच माझा विश्वास आहे ही श्रीमद भागवत कथा, ही शिवकथा, हा सत्संग तुमच्या जीवनामध्ये बदल केल्याशिवाय राहणार नाही. कथेला सुरुवात करण्याच्या अगोदर काहीशी प्रस्तावना किंवा काहीसं नमन मला करणं अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीलाच आपण कोणतंही मंगल कार्य म्हटलं की सुरुवातीला आपण भगवान श्री गणेशाची आरती घेतो, गणेशाची वंदना घेतो. आपल्या सर्वांना माहिती आहे कसा आहे तो भगवान श्री गणेशजी, ज्याचं वर्णन आपण नेहमी श्लोकामध्ये गातोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. उच्चार वक्रतुंड. वक्र या शब्दाचा अर्थ आहे वाकडे, तुंड या शब्दाचा अर्थ आहे सोंड. ज्याची सोंड वाकडी आहे तो भगवान श्री गणेश, एवढा अर्थ मला अपेक्षित नाही. याच्या पुढचा अर्थ सांगू का? सोंड वाकडी असणारा गणेश नाही, वाकडं वागणाऱ्याला सोंडेने सरळ करतो तो गणपती आहे, तो गणेश. बघा, तुम्ही देवाशी, धर्माशी, समाजाशी वाकडं वागण्याचा प्रयत्न कराल, माझा भगवान त्याच्या सोंडेने कधी सरळ करेल पत्ता सुद्धा लागणार नाही. नाहीतर माणसं कुठंही वाकडी वागतात महाराज, कुठंही आडवी वागतात. गावात एखादी चांगली योजना आली की माणसं आडवी येतात, रस्त्याचं काम आलं की माणसं आडवी येतात, पाण्याची योजना आली की माणसं आडवी येतात, एखाद्या मंदिराचं काम सुरू झालं की माणसं आडवी येतात, एखादा सप्ताह सुरू झाला की माणसं आडवी येतात. अशा आडव्या येणाऱ्याचा बरोबर बंदोबस्त करतो आणि त्याला सरळ करतो तो आमचा गणपती बाप्पा आहे. वक्रतुंड. आणखी काय तो महाकाय, शरीर मोठा आणि एक नाही तर कोट्यावधी सूर्यासारखी ज्याची प्रभा आहे, कोट्यावधी सूर्यासारखं ज्याचं तेज आहे, अशा भगवान श्री गणेशजींना आमची प्रार्थना आहे, विनंती आहे. गणपती बाप्पा, आम्ही हातामध्ये घेतलेले हे जे काम आहे ते निर्विघ्नपणाने पार पाडावं. गणपतीला वंदना करूया. गाइए गणपति जगवंदन, गाइए गणपति जगवंदन, गाइए गणपति जगवंदन, भगवान श्री गणेशजींना वंदना असेल, भगवान गणेशजीच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम असेल, साष्टांग दंडवत असेल. ऐका मायबाप, कोण आहे हा भगवान श्री गणेशजी? थोडासा परिचय देतो गणपतीचा आणि पुढे चालतो. एक वेळेला कैलासामध्ये भगवान शिवजी आणि माता पार्वती यांच्यातला संवाद चालू आहे. पार्वती माता भगवान शिवजीना म्हणतात, हे प्रभु, कभी कभी आप तपश्चर्या करने के लिए 10-10 साल निकल जाते हो और उसी समय मुझे अकेलापन महसूस होता है, और अकेलापन का दुख क्या होता है आपको क्या पता है. 10-10 साल मैं आपसे दूर रहती हूँ, इसलिए मेरी विनती है. कौन सी? मुझे एक बच्चा चाहिए, मुझे एक बेटा चाहिए, ताकि आप तपश्चर्या के लिए गए तो भी मैं उसके साथ कुछ चर्चा करते बैठी हूँ, उसके साथ मेरा टाइम पास हो जाएगा. पार्वती माता जेव्हा भगवान शिवजीना म्हणतात, मला एक मूल द्या, मला एक मुलगा द्या, तुम्ही जरी तपश्चर्याला गेलात तर मी त्याच्याशी बोलत बसेल, माझा टाइमपास होईल. आता पार्वतीची इच्छा पूर्ण करण्याकरता भगवान शिवजींनी त्यांना एक पुत्र दिला. मुलगा जन्माला आल्यानंतर मला असं वाटतं की आमच्याकडे 12व्या दिवशी नामकरणाचा विधी साजरा करतात. इकडे
नाव कितव्या दिवशी ठेवतात? कोण म्हणलं 13व्या? कितव्या? 12व्या दिवशी. जन्माला आल्यानंतर 12वा आणि मेल्यावर 13वा. हे ठरलेलं आहे. एकच दिवसाची वाढ होते त्याच्यात, ज्याच्यापेक्षा जास्त काही होत नाही. 12व्या दिवशी नामकरणाचा विधी आहे. त्या नामकरणाच्या विधीला अनेक लोकांना निमंत्रण दिलं, अनेक देवांनी. मुळामध्ये थोडस अध्यात्माचा जर विचार करायला गेलं तर देहाला नावच नाही. नामातीत देह आहे. या देहाला कुणीतरी नाव ठेवलं, नंतर नाव ठेवलं. जन्माला आलो त्यावेळेला या देहाला नाव नाही. आणि मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी नंतरच माणसाच्या आयुष्यामध्ये लागल्या आणि त्या गोष्टी काही पुन्हा सुटल्याच नाही. जन्माला आल्यावर नाव नाही, पण नंतर कुणीतरी नाव ठेवलं आणि ते नाव चालवण्यासाठी आमची सगळी मरमर. प्रत्येकाला असं वाटतं की माझं नाव आलं पाहिजे, माझं नाव घेतलं पाहिजे, पत्रिकेत माझं नाव असलं पाहिजे, कार्यक्रमात माझं नाव असलं पाहिजे, गावात माझं नाव असलं पाहिजे, घरात माझं नाव असलं पाहिजे, पाहुण्या रावळ्यात माझं नाव असलं पाहिजे. पण लक्षात ठेवा, ज्या नावासाठी आपली एवढी मरमर आहे ते नाव आपण घेऊन आलो नाही आणि हेच नाव आम्ही घेऊन सुद्धा जाणार नाही. तुकोबारांचे एक अभंग आहे. झाला प्रेतरूप शरीराचा अभाव, लक्षीला ठाव स्मशानीचा, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणते हाय हाय यमधर्म वैराग्याच्या शेनी, लागल्या शरीरा ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी, फिरविला घट फुडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, दिली तिळांजुळी कूळ नाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. गेल्यानंतर आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलो ते कुळ संपलं, देहाला धारण केलेलं नावही आपलं संपलं. दिली तिळांजुळी कूळ नाम आणि रूपासी. कूळ काळ, कूळ नाम आणि रूप या तिन्ही गोष्टी आम्ही सोडून देतो आणि भगवंताकडे जातो. मी नावाच्या विरोधातला नाही, पण नावासाठी एवढीही मरमर नसावी. 12व्या दिवशी कोणीतरी आपल्या कानामध्ये नाव सांगतं आणि आजपासून मग हे तुझं नाव. मला असं वाटतं की हा नाव ठेवण्याचा मान आत्याबाईला आहे. आत्याच नाव ठेवते ना, कानात अशी कुर्र करून फुकते आणि सांगते हे तुझं नाव आहे. मग त्या बारशाच्या कार्यक्रमाला, नामकरणाच्या विधीला अनेक देवदेवता आले. अनेक देवांनी आपल्या आपल्या पद्धतीने, कोणी भेटवस्तू आणली, कोणी कमरपट्टा आणला, कोणी गळ्यातलं लॉकेट आणलं, कोणी काही आणलं, कोणी काही आणलं. आपल्या आपल्या ऐपतीने, आपल्या आपल्या इच्छेनुसार अनेक देवांनी त्या बालकाला शुभेच्छा म्हणून वेगवेगळ्या वस्तू आणल्या. त्या बालकाचा नामकरणाचा विधी चालू होता. प्रत्येक देवानी यावं, त्या लेकराकडे पाहावं, लेकराला आशीर्वाद द्यावे आणि आपल्या जागेवर निघून जावं. सगळ्या देवांनी येऊन त्या लेकराला शुभेच्छा दिल्या, पण एक देव आला, पण कोपऱ्यामध्ये असा लांब तोंड करून तिकडच्या बाजूला तोंड करून बसला. आईसाहेबांनी पाहिलं, पार्वती मातेने पाहिलं, सर्व देवता येऊन माझ्या लेकराला आशीर्वाद देत आहेत, पण एकच देव मात्र मला माझ्या बाळाला आशीर्वाद देत नाही. नारदांना बोलावलं, तो तिकडे तोंड करून बसलेला तो देव कोण आहे, तो माणूस कोण आहे, त्याला बोलू ना. आईसाहेबांच्या सांगण्यानुसार नारद महर्षी त्या देवाकडे गेले आणि देवाकडे गेल्यानंतर नारद महर्षी असं म्हटले, कार्यक्रम चालू आहे, चला स्टेजकडे. बरोबर आहे का? आपल्यातली बरेच लोक असं म्हणतात आता बाहेर असणाऱ्या लोकांना, चला कथा चालू आहे, चला स्टेजकडे, चला मंडपाकडे. काही काही हुशार माणसं अशा असतात, तिकडे यायची काय गरज आहे, आम्ही इथूनच ऐकतो. तसं तो देव म्हणायला लागला, तिकडे यायची काय गरज आहे, मी इथूनच लेकराला पाहिलं, इथूनच आशीर्वाद दिला. नारद महर्षी आईसाहेबाकडे येतात. आईसाहेबाला सांगितलं, आईसाहेब तो देव असं म्हणतोय की मी इथूनच आशीर्वाद दिला. मग आईसाहेब चिडल्या, काय बिघडवलं रे माझ्या लेकराने, माझ्या बाळाने, एवढ्याशा छोट्याशा बाळाने काय बिघडवलं, काय येत नाही माझ्याकडे, बोलवा त्यांना. पुन्हा नारदजी गेले, चला म्हणतायत. त्यांनी सांगितलं, हो नारद महर्षी, मी तिकडे न आलेलं बरं. आणखीन एक वाक्य बोलू का? काही माणसं चांगल्या कार्यक्रमात न आलेले बरी असतात. कळलं ना? न आलेले बरे असतात. ते न आल्यावरच कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो. त्या देवाने सांगितलं, मी तिकडे न गेलेलं बरं. मी जर तिकडे गेलो तर काहीतरी अनर्थ होईल, काहीतरी कुटाणा वाढेल. आईसाहेब म्हणाले, काय व्हायचं ते होऊ दे, पण त्याला घेऊन ये म्हणा. अति आग्रहाला बळी पडून तो देव त्या बाळाकडे येत आहेत आणि त्या बाळाकडे पाहिल्याबरोबर त्याचं शरीर आणि डोकं वेगळं होऊन पडलं. महाराज, डोकं आणि शरीर वेगळं झाल्यानंतर
आईचं अंतःकरण आहे. आईच्या समोर जर लेकराची ही अवस्था झाल्यानंतर कोणत्या माईला रड म्हणून सांगावं लागेल. पार्वती माता रडायला लागल्या, डोळ्यातून अश्रू आहेत, प्रचंड मोठा गोंधळ करतायत. पार्वती माता अकराळ स्वरूप धारण केलं. सृष्टीचा प्रलय होतो की काय अशी भयान परिस्थिती निर्माण झाली. भगवान शिवजीने पार्वतीने विचारलं, पार्वती काय काय झालं? आईसाहेबांनी सांगितलं, प्रभू लेकरू गेल्यानंतर दुःख काय होतं हे पुरुषांना माहीत नाही. हे जाणण्याकरता माय व्हावं लागतंय. एका माईचं अंतःकरण असावं लागतं, तेव्हा लेकराचं प्रेम कळतंय. माझ्या समोर लेकराची ही अवस्था आहे. मालक काही करा पण मला माझं बाळ जिवंत पाहिजे. काही करा, माझं बाळ पाहिजे. भगवान शिवजींच्या लक्षात आलं की याचा शिरच्छेद झालाय. भगवान शिवजीने शुंभ आणि निशुंभाला उत्तर दिशेकडे पाठवलं आणि उत्तर दिशेकडे पाठवून सांगितलं, जो कोणता पहिला प्राणी तुम्हाला भेटेल त्याचा शिरच्छेद करा आणि त्याचं डोकं घेऊन या बाळाला आपण बसूयात. योगायोगाने पहिला प्राणी त्यांना भेटला. त्याचं नाव आहे हत्ती. संस्कृतमध्ये त्याला गज म्हणतात, मराठीत हत्ती म्हणतात, हिंदीमध्ये हाथी म्हणतात, इंग्रजीत एलिफंट म्हणतात. बरोबर आहे. या हत्तीचा शिरच्छेद केला आणि त्या हत्तीचं डोकं त्या बाळाला बसवलं. हत्ती याला संस्कृतात म्हणतात गज आणि मुख याला म्हणतात आनन. गज अधिक आनन, गजासारखे आनन आहे ज्याचा असा तो गजानन. एक ही कथा एक आपल्याला गणेश पुराणात अन्य ठिकाणी पाहायला सापडते. दुसरी कथा आपल्याला पाहायला सापडते. आईसाहेबांनी आपल्या मळीचा एक बालक तयार केला आणि त्याला सांगितलं आतमध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही. भगवान शिवजी आले आणि शिवजी आल्यानंतर लक्षात ठेवा, नियम जरी सगळ्यांना असले तरी काही ठिकाणी नियमाला अपवाद असतो. उदाहरणार्थ कलेक्टरच्या ऑफिसमध्ये बोर्ड असतो, परवानगीशिवाय आत यायचं नाही, पण त्याची बाईक आल्यावर परवानगी घ्यायची गरज आहे. नियम सगळ्यांना सारखा आहे, पण जेव्हा अतिविशिष्ट जवळचा व्यक्ती येतो तेव्हा तिथे मात्र नियम नाही. काही ठिकाणी नियमाला अपवाद असावा लागतो. शास्त्र असं सांगतं की एका हाताने राम करायचा नसतो, एका हाताने नमस्कार करायचा नसतो. मान्यच नाही तो. आपण म्हणतो ना राम राम, मान्य नाही. राम करताना दोन्ही हात जोडावे लागतात आणि थोडेसे नम्रतेचे भाव असावे लागतात, थोडीशी विनम्रता असावी लागते. राम करण्यातला भाव राम. काही का माणसं राम अरे असं नका. राम असं म्हटल्यानंतर तो राम पळून जाईल की काय माहित नाही आम्हाला. एवढ्या उद्धटपणाने जर राम करत असाल तर त्या राम करण्यामध्ये काही अर्थ नाही. राम म्हणत असताना, नमस्कार करत असताना सुद्धा आपली विनम्रता, आपली नमनता, आपली लीनता दिसली पाहिजे. नियम असा आहे की एका हाताने राम करायचा नाही. मी सहज एका कथेत बोलून गेलो. 15 दिवसानंतर एका माणसाचा फोन आला आणि म्हणला, महाराज तुमची कथा ऐकून माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं. मी काय झालं? दवाखान्यात ऍडमिट आहे म्हणलं मी 15 दिवस. म्हणलं झालं काय? तुम्ही रामायणात भागवतात शिवकथेत सांगितलं होतं एका हाताने राम करायचं नाही. मी म्हणलं बरोबर आहे. मोटरसायकलवर जात होतो, जवळचा माणूस भेटला, मी दोन्ही हात सोडले आणि राम केला. मी म्हणलं पडशील की? पडशील कशाचं? पडलो म्हणला, दवाखान्यात ऍडमिट आहे. मी त्याला सांगितलं, अरे एका हाताने राम करायचा नसतो. ही गोष्ट जरी खरी असली तरी प्रवासामध्ये असताना मात्र हात न सोडता हात हँडलला धरूनच नमस्कार केला पाहिजे. हाही त्याला अपवाद आहे. परवानगी शिवाय आत येऊ द्यायचं नाही हा नियम होता आईसाहेबांचा, हा आदेश होता. पण या आदेशामध्ये त्याने भगवान शिवजींना थोडीशी शिथिलता द्यायला पाहिजे होते, पण महादेवाला चाडवलं आणि भगवान शिवजींना राग आला आणि त्याचा शिरच्छेद केला. जेव्हा पार्वती माता पुन्हा रडायला लागला, भगवान शिवजींना विनंती करायला लागल्या, त्यावेळेला भगवान शिवजीने त्याला हत्तीचं मस्तक बसवलं आणि मग तो गजानन झाला. ही एक कथा गणेश पुराणामध्ये आपल्याला पाहायला सापडते. तुमच्या मनामध्ये शंका येईल की मग तो जो देव होता तो देव नेमकं कोण होता? ज्याने त्या लेकराला पाहिल्याबरोबर असं शरीर वेगळं पडलं आणि डोकं वेगळं होऊन पडलं. लक्षात ठेवा, काही जणांच्या नजरेमध्ये फार दोष असतो महाराज, फार दोष असतो. त्याची नजर जर लागली ना, चांगल्या गोष्टी बिघडून जातात महाराज. चांगल्या नजर फार वाईट आहे. कोण होता तो देव आणि त्या देवाला कोणाचा शाप होता? त्या देवाचं नाव आहे शनिदेव. हा शनी कोण आहे? हा शनी हा सूर्याचा पुत्र आहे. विवस्वान नावाचा सूर्य आहे. सूर्याच्या पत्नीचं नाव आहे संज्ञा देवी.
सूर्यदेव आणि संज्ञादेवी यांचा पुत्र आहे शनी. शनी लहानाचा मोठा होतोय. 5-10 वर्ष वय झालं, थोडासा मोठा झाला, तारुण्यात आला. तारुण्यात आल्यानंतर शनिदेवाची आई शनीला म्हणते, बाळा काय आई, मला असं वाटतं की आता या वर्षी आपण तुझं लग्न करावं. शनी महाराजांचं जीवन थोडं विरक्त होतं. शनी महाराज म्हणले, आई पुढच्या वर्षी करू. आई 1 वर्ष थांबली, पुन्हा पुढच्या वर्षी म्हणायला लागली, पुन्हा पुढच्या वर्षी, पुन्हा पुढच्या वर्षी. 2-5 वर्ष गेल्यानंतर शेवटच्या वर्षी आईने शनीला धमकी दिली, लग्न करणार आहेस का नाही, आणि लग्न करणार नसेल तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे, मीच आत्महत्या करते. आईने धमकी दिली आणि आईचं मरण टळावं, आईची धमकी बंद व्हावी म्हणून शनी महाराजांनी बळजबरीने लग्न केलं. शनिदेवाचं लग्न एका नागकन्येसोबत झालं. ऐका, लग्न झालं. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, 2 महिना झाला, 6 महिने झाले, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले. शनिदेवाने बायकोला बोलणं तर सोडा, त्याच्याकडे साधं पाहिलं सुद्धा नाही. मी शनिदेवाचं सांगतोय, आताच नाही. आता तर लग्नाच्या अगोदरच मोबाईल घेऊन देतात. आणि मला असं वाटतं की मला बरेच लोक म्हणतात, महाराज हे नवरा बायको असून सुद्धा एसटी मध्ये 3 तास सोबत होते पण काहीच बोलले नाहीत. मी म्हणलं त्यांनी लग्नाच्या आधी एवढं बोलून घेतले की आता बोलायला काही शिल्लक राहिलंच नाही. 2 वर्ष झाले तरी शनिदेवाने आपल्या पत्नीला काय चाललंय विचारलं नाही ना, तिच्याकडे पाहिलं नाही. त्या माऊलीची सहनशीलता संपल्याने एक दिवस बालकाला बोलावून घेतलं, आवाज दिला. शनी महाराज जाग्यावर थांबले. लक्षात ठेवा, बायकोनं आवाज दिल्यावर शनिदेवाची सुद्धा पुढे जायची हिंमत झाली नाही तर तुमची काय घेऊन बसता. हिंमतच नाही झाली महाराज. शनी बायकोनं आवाज दिल्यावर जाग्यावर थांबले. जाग्यावर थांबल्याबरोबर शनिदेवाच्या पत्नीने नागकन्येने मालकाला आवाज दिला, बोलायला लागले, का हो 2 वर्ष होते आपल्या लग्नाला, 2 वर्ष. 2 वर्षामध्ये तुम्ही मला एकही शब्द बोलला नाहीत, माझ्याकडे पाहिलं नाही. नेमकं का बोलत नाहीत, कारण कळेल का, कारण कळेल का. पुन्हा पुन्हा प्रश्न विचारते. शनी महाराज शांत आहेत. पुन्हा विचारते, तुम्ही माझ्याकडे पाहत नाही, तुम्ही मला बोलत नाहीत, नेमकं न बोलण्याचं आणि न पाहण्याचं कारण तरी सांगा. तरी शनी महाराज खाली मान घालून उभे आहेत. आतापर्यंत शांत असणारी नागकन्या शनिदेवाची पत्नी आता चिडली आणि रागाच्या भरामध्ये तिने बोलायला सुरुवात केली. ठीक आहे, बरं लग्न का नाही, बरं का बोलत नाहीत, का पाहत नाही, कारण तरी सांगा. बरं ठीक आहे, पाहायचं नसेल तर नका पाहू, बोलायचं नसेल तर नका बोलू, पण बोलायचं नव्हतं आणि पाहायचंच नव्हतं तर माझ्याशी लग्न करून माझ्या आयुष्याचं वाटोळं का केलं सांगा. एका स्त्रीचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. जर तुम्ही माझ्याशी लग्न केलं नसतं तर माझ्या बापाने दुसरा एखादा वर पाहिला असता आणि माझा संसार फुलला असता. माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं तुम्ही. तरी शनी महाराज काही बोलत नाहीत, तिच्याकडे पाहत नाहीत आणि तिची सहनशीलता संपली आणि तिने रागाच्या भरामध्ये शाप दिला. शाप असा होता, ठीक आहे, माझ्याकडे पाहायचं नसेल तर नका पाहू, पण एका स्त्री शक्तीचा शाप आहे तुम्हाला. तुम्ही आयुष्यात कोणाकडे पाहू शकणार नाहीत आणि तुम्ही ज्याच्याकडे पाहाल त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही, त्याचा सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही. असं म्हटल्याबरोबर शनिदेवाने खाली घातलेले मान वर केले आणि पहिली नजर तिच्यावर टाकल्यावर जाग्यावर तीच जळून भस्मसात झाली. महाराज जाग्यावर गेली. आणि मग शनिदेवाच्या लक्षात आलं की बायकोच्या शापामुळे आपल्याला आता कोणाकडे पाहता येणार नाही. आणि मग शनिदेवाने तेव्हापासून आपल्या भुवयाचे केस वाढवले आणि डोळ्याच्या समोर असे झाकून घेतले. शक्यतो शनी महाराज कोणाकडे पाहत नाहीत, पण आपली येडपट लोक शनिदेवाकडे दर्शनाला जातात आणि शनिदेवाला म्हणतात जरा माझ्याकडे पहा. कशाला? उलट शनिदेवाला असं म्हटलं पाहिजे, चुकून हुकून जर आमच्याकडे नजर पडत असेल तर आमच्याकडे टाकू नका, दुसरीकडे फिरवा. नीलांजल समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभुतम तन्नमामि शनैश्वरम. आता माझा एक प्रश्न आहे, शनिदेवाला कुणी शाप दिला? पुरुष मंडळी बोला ना. मी बोला, कुणी दिला? झोपले का काय? बोला पुरुष मंडळी बोला, शनिदेवाला कुणी शाप दिला?
बोला ना. कुणी शाप दिला? नागकन्याने. नागकन्या कोण होती त्यांची? बायको. थोडं उघड मोठ्याने म्हणा जरा. शनिदेवाला कोणी शाप दिला? तुम्ही घाबरताय का? शनिदेवाला शाप कोणी दिला? बायकोने दिला. बरं का, एक लक्षात ठेवा. बाईने शाप दिल्यावर देवाची ही अवस्था होते तर तुमची काय होईल? तुमच्या पाया पडतो, या शाप देत नाहीत म्हणून बरं आहे. पुन्हा तुमच्या पाया पडतो, बाईने किंवा पत्नीने शाप देईल एवढं सुद्धा आपलं कठोर आचरण आपल्या पत्नीच्या बाबतीत नसावं, एवढी गोष्ट आपल्या जीवनामध्ये लक्षात घ्या. महिला मंडळ, हे वाक्य ऐकल्यानंतर तुम्हाला आनंद झालेला दिसतोय. बरं झालं. आता काळजी करू नका, तुमच्या बऱ्याच शिक्षा मी कमी करणाऱ्या 7 दिवसात. पत्नीचा शाप ते लागत असतो. भगवान श्री गणेशाच्या जन्माची कथा आहे. सर्वात पहिला नमस्कार, पहिली वंदना जे असेल माझ्या भगवान श्री गणेशजींना असेल, भगवान गणपतीला असेल. गणेशजीला वंदना करून आम्ही म्हणायचंय, भगवान गणेशजी, आम्ही हाती घेतलेलं जे कार्य आहे ते कार्य काय करा. निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आम्ही हाती घेतलेलं हे जे कार्य आहे ते निर्विघ्नपणाने पार पाडावं. का? याच्या अगोदरही मोठी मोठी कार्य आपण हाती घेतली होती, पण आपल्याला थोडीशी विघ्न आली म्हणा किंवा अडथळा आला. मला कळलं की अगोदरही 1-2 वेळेला आपण सुंदर भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, पण थोडासा अडथळा आला. असा अडथळा भगवान गणेशजींनी आपल्या जीवनात या उत्सवामध्ये येऊ नये म्हणून सर्वात पहिली प्रार्थना, सर्वात पहिली वंदना आपण भगवान श्री गणेशजींना करूयात. वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्मा, पांडुरंग परमात्म्याला आमचा दुसरा नमस्कार असेल. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुन मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पांडुरंगाला साष्टांग दंडवत असेल. हे पंढरीश परमात्मा, हाती घेतलेलं हे जे काम आहे, कथेचं हे जे कर्म आहे, अन्नदानाचा हा जो यज्ञ आहे, तो यज्ञ तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने हा यज्ञ सिद्धीला जावा. या नगरीचं आराध्य दैवत भगवान श्री शिवजी अर्थात दक्षिणेश्वर भगवान शिवजींच्या या प्रांगणामध्ये आपण ही साधना करत आहोत. भगवान शिवजींनाही आपल्या सर्वांच्या वतीने साष्टांग दंडवत, साष्टांग प्रणिपात. हे भगवान शिवजी, आम्ही तुमच्या प्रांगणामध्ये हा सत्संग करण्याचा संकल्प केला आहे. हा जो संकल्प आहे तो आपण सिद्धीला न्यावा. हा संकल्प आमचा पूर्ण करावा आणि या संकल्पाच्या सिद्धीसाठी आपण आम्हाला शक्ती द्यावी, आशीर्वाद द्यावे. भगवान श्री महारुद्र मारुत्रयाला वंदन असेल. मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं, जो मनाला जिंकला आहे. मारुततुल्य वेगम, मारुत म्हणजे वारा, वाऱ्यासारखा ज्याचा वेग आहे. मारुततुल्य वेगम. जितेंद्रियम, ज्याने इंद्रियाला जिंकलं तो जितेंद्रिय आहे. बुद्धिमतां वरिष्ठं, बुद्धिमान लोकांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे तो. वातात्मजम, वात म्हणजे वारा, आत्मज म्हणजे पुत्र, वाऱ्याचा पुत्र, पवन पुत्र. वातात्मजम. वानरयूथ मुख्यम, यूथ म्हणजे संघटना, वानरांच्या संघटनेचा मुख्य किंबहुना प्रमुख. आणि श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. रामचंद्र प्रभूंचा एक लाडका भक्तच नव्हे तर रामाचा दूत व्यवस्थित पर्यंत पोहोचवणारा रामदूत भगवान हनुमान आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलाही निरोप व्यवस्थित पोहोचवणारा माणूस पाहिजे. बघा तुम्ही,
निरोप व्यवस्थित दिला पाहिजे. एखादा माणूस जर दगावला, मरण पावल्यानंतर त्याच्या मरणाची वार्ता घेऊन जो निघालेला माणूस तर तो डायरेक्ट पोरीला सांगत नाही तुझा बाप मेला चल लवकर असं म्हणत नाही. त्याची सांगण्याची पद्धत असते हळूहळू. ताई बरी आहेस ना तू? ताई बरी आहे ना तू? हा. ते ताई कसं काय आले रे दादा? काही नाही, आलो होतो इकडं, जरा कालपासनं बाबांची तब्येत जरा बिघडली आहे, तुझ्या वडिलांचे जरा थोडीशी बीपी कमी जास्त होते, तो शुगर वाढल्यासारखे वाटते, नाही तशी तब्येत ठीक आहे, दवाखान्यात नेलं आता असं. मग दवाखान्यात नेलं तर मग बाबांना थोडंसं बरं वाटेल, मग चल तू येते का, तू ताई येते का, चल मग आता बाबांना थोडं बरं वाटेल म्हणतो. तो गोड गोड बोलतो, तिला आणतो. मग हळूच बसमध्ये किंवा जीपमध्ये बसल्यानंतर तिची मानसिकता बदलवतो. आता बाबाचं काय, आता वय झालंय, आता पिकलं पान आहे, वयामानानुसार भीतीचा बीपीचा त्रास वाढत असतो, शुगरचा त्रास वाढत असतो. असं करता 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 एकदम गावाच्या जवळ आल्यानंतर हळू सांगतो, ताई 3 तास झालं तुझ्याशी खोटं बोलतोय, पण आपला बाप तर सकाळीच गेलाय. अशा पद्धतीने जर निरोप पोहोचवला तर त्याला चांगला दूत म्हणावं. आणि काही माणसं असे असतात महाराज, दूत पोचवायला सुद्धा चांगला माणूस पाहिजे. तुमच्या या दापोऱ्याच्या या कथेचा कार्यक्रम जो आहे, सत्संग आहे, या कार्यक्रमाचा निरोप माझ्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला ते मोहनराव. चांगला दूत आहे बुवा सापडलं तुम्हाला. एखाद्या दूताने एखाद्या कीर्तनकाराला कार्यक्रमाचा निरोप द्यायचा असेल किंवा निमंत्रण द्यायचं असेल, त्याची एक पद्धत असते. काही माणसं आम्हाला फोन करतात, हॅलो प्रशांत महाराज का? त्यांची भाषा, हो बाबा मीच बोलतोय. तिकडं बोंबलत फिरण्यापेक्षा ये की मग आमच्या गावला कथेला, काय बिघडते का तो ह्या बापात? असं म्हणलं येईल का कथाकार? येईल का? एखाद्या कीर्तनकाराची तारीख घ्यायच्या, मग तिकडे फिरण्यापेक्षा ये की इकडे, काय बिघडल का म्हणल्यावर तारीख देईल का? एखाद्या कीर्तनकाराची वेळ तुम्हाला जर घ्यायची असेल तर त्यांना गोड गोड बोलावं लागेल. महाराज जय हरी, कसे आहात, तब्येत बरी आहे का, आम्ही तुमच्या कथा ऐकतो, इकडे भेट झाली तिकडे भेट झाली, तुमचं कीर्तन गावाला आवडतंय, आमची इच्छा आहे आमच्या परिसरात यावं. असे 2-2, 4-4, 5-5 गोड गोड वाक्य बोलले की दुसरं गाव कट, दापोरा राईट. बरोबर आहे. आता ही जी सगळी मंडळी जी आता कथेला आज एवढी मंडळी आहेत, हळूहळू वाढणार आहे. जे संयोजक मंडळी आहे ना, ते प्रत्येकाला म्हणतात या बरं आपल्या भगवान शिवजींचा सत्संग आहे, महादेवाच्या मंदिरामध्ये कथा आहे, कीर्तन आहे, अन्नदान आहे, या बरं या बरं का तुम्ही या. सगळ्याला आगंतव्य कुटुंबासहित या, असा जर व्यवस्थित निरोप पोचवला तर लोक येतील. आणि उगा आमच्या संयोजकाने म्हणलं घरी खायला मिळत नाही तर गिळायला या म्हणलं, लोक येतील. लक्षात ठेवा, निरोप पोचवणं हे अतिशय महत्वाचं काम आहे. रामचंद्र प्रभूंचा महत्वाचा निरोप अशोकवनामध्ये व्यवस्थित पद्धतीने पोचवणारा जो दूत होता, तो दूत म्हणजे मारुतराय. श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. अशा महारुद्र मारुतरायाला आपला नमस्कार असेल, वंदना असेल. हे दुख भंजन मारुती नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. भगवान महारुद्र मारुतरायाला आपल्या सर्वांचा नमस्कार असेल, विनंती असेल. मारुतराया आपल्या कृपेने हे कथेचा हा जो काही यज्ञ आहे, एवढा सुंदर कार्यक्रम आहे, तो यज्ञ हा कार्यक्रम व्यवस्थित पद्धतीने आपण समापन करावा, यासाठी आपण आम्हाला आशीर्वाद द्यावा. मारुतरायाच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम, साष्टांग दंडवत. आपल्या परिसराचंच नव्हे तर आपल्या महाराष्ट्राचं एक मार्गदर्शक व्यक्तित्व, संतत्व, जे परमपूज्य संत शिरोमणी गाडगे महाराज
याच पवित्र भूमीमध्ये गाडगे महाराजांना वैराग्याची भावना निर्माण झाली आणि संसाराच्या एक आसक्त जीवनातून विरक्ती जीवनाला सुरुवात झाली। अशी ही गाडगे बाबांसारख्यांना जर साक्षात्कार देणारी भूमी असेल तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा एक वेगळा साक्षात्कार द्यावा अशी प्रार्थना गाडगे बाबांच्या चरणी करूयात आणि त्यांनाही आपण सर्वांच्या वतीने साष्टांग दंडवत घालूया, चरणावरती कोटी कोटी प्रणाम करूयात। ही कथा निरूपण करत असताना प्रत्येकाने आपापल्या गुरुजींची मूर्ती डोळ्यासमोर आणा, आपापल्या गुरुला आठवा आणि त्या गुरूंच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम करूयात। कोण असतात गुरुजी? हे गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुजी हे साक्षात ब्रह्मदेवाचं रूप आहे। गुरु हा साक्षात विष्णू परमात्म्याचं रूप आहे। गुरुजी हे साक्षात भगवान महेश्वराचं रूप आहे। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। साक्षात परब्रह्माचं रूप असणाऱ्या गुरुजींना आपला नमस्कार असेल। गुरु मेरा देव अलग भेव सर्व पूजा चरण गुरु सेव। गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत। गुरुजनांच्या चरणी आपल्या गुरुदेवाच्या चरणी साष्टांग दंडवत आणि मला कथा निरूपण करण्याकरता आणि आपल्याला कथा श्रवण करण्याकरता आपापल्या गुरुदेवाने आशीर्वाद द्यावा, शक्ती द्यावी ही गुरुजींच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम साष्टांग दंडवत। ज्या मायबापामुळे आपणाला हे सुंदर जगत पाहायला मिळालं त्या आपल्या साक्षात पांडुरंग रुक्मिणी समान असणाऱ्या बापाची आणि आईची मूर्ती डोळ्यासमोर आणा। आठवा तो आईचा चेहरा, आठवा तो बापाचा चेहरा। असतील या मंडपामध्ये, अगर नसतील त्या मंडपामध्ये सुंदर असणाऱ्या त्या मायबापाच्या मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि मायबापांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घाला। कारण सांगू आहे बाबा, आई बापासारखं श्रेष्ठ दैवत या जगात दुसरं कोणतं नाही। त्या मायबापालाही प्रार्थना करा, त्यांनाही विनम्र अभिवादन करा। पुन्हा एकदा हात जोडतो, ऐका। ज्यांचे मायबाप गेले त्यांना आता कुठलाही वशिला लावला तरी आणता येणार नाही। मग पंतप्रधान नाही, राष्ट्रपतीचा कोणाचाही जरी वशिला लावला तर गेलेले मायबाप परत आणता येणार नाहीत। फक्त एक करा, गेलेल्यांचा नाविलाज आहे त्यांनी फोटोतले मायबाप आठवा। ज्यांचे मायबाप जिवंत आहेत त्यांनी कमीत कमी जिवंत मायबापाला तरी समोर आठवा। आणि आठवतच नसतील मायबाप, 6 महिन्यापासून तुमच्या मायबापाची भेटच झाली नसेल तर कथा झाल्याबरोबर जा बापाकडे। कथा झाल्याबरोबर असेल माय कुडाच्या घरात राहत असेल, पत्राच्या घरात राहत असेल, कुठंतरी गावाच्या कोपऱ्यात आपली माय राहत असेल तर जा त्या माईकडे, धरा तिचे पाय
चुकलं असेल आपल्याकडनं तर मागा माफी आणि सांगा त्या माईला, माय तुझा वाघासारखा पोरगा जिवंत असताना तो कुडाच्या पत्रात नाही राहायचं, पत्राच्या घरात नाही राहायचं, माय तू माझ्या घरात राहिले पाहिजे. आणि स्वतःच्या माईला जर जनावराच्या गोठ्या ठेवत असाल, स्वतःच्या माईला जर सांभाळत नसाल आणि त्या माईला जर दूर करत असाल आणि तुम्ही जर कथेच्या मंडपात येऊन जर महाराजाच्या पुढे बसून जर कथा ऐकत असाल तर असे लोक, असे समाज आमच्या काही कामाचा नाही. मायबाप माईसारखं प्रेम या जगात दुसरं कोणतं नाही, बापासारखं प्रेम या जगात दुसरं कोणतं नाही. मला तुमच्या माईचं नाही सांगता येणार, पण माझ्या माईचं सांगतो. परिसरामध्ये कुठे कीर्तनाला गेलं की आईला सांगितलेलं असते, आई 9 ते 11 कीर्तन आहे, निघायला 11:30 वाजता, 1.5 तासाचा प्रवास आहे, मी 1 वाजेपर्यंत घरी येतो. 1 वाजेपर्यंत घरी येतो. योगायोगाने काही थोडासा उशीर झाला, 1:30 वाजला, 2 वाजला तरी माय माझी झोपत नाही, अजूनही झोपत नाही. कधीच मला दरवाजावर थाप मारून आई दरवाजा उघड म्हणण्याची वेळ पडत नाही. का पडत नाही? दरवाजात नुसता गाडीचा आवाज आल्याबरोबर न दरवाजा वाजवता दरवाजात स्वागताला उभी राहते ते माझी माय आहे. माझी माय जशी माझ्यावर प्रेम करते तशी तुमचीही माय तुमच्यावर प्रेम करते. झालं असेल थोडंसं कमी जास्त, मागा त्या माईची माफी आणि जा त्या माईकडे, त्या माईला घरात घेऊन या. मायबाप कथेमध्ये केवळ राम, कृष्ण आणि महादेवच मांडायचा नाही, तर चालता बोलता पांडुरंग परमात्मा, चालता बोलता महादेवांचा बाप आहे, चालती बोलती पार्वती आमची आई आहे, चालता बोलता पांडुरंग परमात्मा आमचा बाप आहे, चालती बोलती रुक्मिणी आई आमची आई आहे. याही पात्राचा परिचय करून आम्हाला द्यायचा आहे. चला आईविषयी मला पुढेही बोलायचं आहे, थोडक्यात थोडा प्रवेश करून पुढे जायचं आहे. ज्या मायबापाने आम्हाला जन्म दिला त्या आईच्या आणि बापाच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम, साष्टांग दंडवत. ग्रामदेवता, स्थलदेवता, परिसरातील सर्व स्थान देवता या सर्वांना कोटी कोटी प्रणाम. या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचे असेल, रामायणाचे असेल, भागवताचे असेल, शिवपुराणाचे असेल, अशा अनेक कथा करणारे जर कथाकार कुणी या मंडपात किंवा परिसरात असतील, या सर्व कथाकार मंडळींना माझा साष्टांग दंडवत असेल. संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे सर्व कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी, लक्षात ठेवा, संप्रदाय हा केवळ एका व्यक्तीने चालत नाही. आज जरी मी या व्यासपीठावर असलो तर असे असंख्य कथाकार, असंख्य प्रवचनकार महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून ज्ञानोबा तुकोबारायांचे संप्रदायाचे विचार समाजामध्ये रुजवण्याचं काम करतायत. माझ्या समोर जर असे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील तर माझा त्यांना साष्टांग दंडवत असेल, त्यांच्या चरणावरती माझा विनम्र अभिवादन असेल. तसं पाहिलं तर ही जी कीर्तनकार मंडळी आहे, प्रवचनकार आहे, कथाकार आहे, यांचा मी नामोल्लेख करायलाच पाहिजे, त्यांच्या नावाचा मी उल्लेख करायलाच पाहिजे. पण थोडासा परिचय कमी अधिक असल्यामुळे जरी आपला नामोल्लेख जरी मला नाही करता आला तर आपण धर्माचं फार मोठं काम करत आहात. आपल्या या कार्याविषयी माझ्या मनामध्ये प्रचंड आदर आहे, नितांत श्रद्धा आहे. आपल्या या धर्म कार्याला माझा मानाचा मुजरा करतो. आणि कीर्तनकार असतील, या कीर्तनाला साज चढवणारी जी गायक वादक मंडळी आहेत आपल्या परिसरातली, गायनाची सेवा करतात, वादनाची सेवा करतात, ती माणसं सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत. जसं मी जरी कथा करत असलो तरी मी जेवढा महत्वाचा आहे तेवढेच माझ्यासोबतचे कलाकार सुद्धा महत्वाचे आहेत. गायनाचे साथ करणं असो, तबल्याचे असो, पॅडचे असो, कोरसचे असो, जसं कथेला गायकांची आवश्यकता आहे, कीर्तनालाही गायक वादकांची आवश्यकता आहे, अशी सगळे गायक वादक निष्ठावान वारकरी मंडळी आपल्या सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. आणि राहिलेल्या सर्वांना विनम्र भावने नतमस्तक होतो. आणि सर्वात शेवटचा माझा नमस्कार असेल तो म्हणजे माझ्या समोर बसलेल्या माझ्या सर्व श्रोते मायबापांना. गोष्ट लक्षात ठेवा मायबाप, तुम्हाला वाटत असेल आम्ही व्यासपीठावर आहोत, खूप मोठे आहोत, असं नाही. तुम्ही आहात, ऐकायला कुणीतरी आहे म्हणून आम्ही या जागेवर बसून आहोत. पुन्हा एक गोष्ट सांगेन आपल्याला, कुणीतरी ऐकतंय म्हणूनच सांगण्यात मजा असते. जर कोणी ऐकायलाच तयार नसेल तर मग सांगण्यात काय अर्थ आहे? पुन्हा एक गोष्ट सांगू, ऐकणाऱ्याला सांगणं हे सांगणाऱ्याचं कर्तव्य आहे. पण न ऐकणाऱ्याला सांगायला गेलं तर सांगणारा कर्तव्य ठरत नाही, तर सांगणारा मूर्खात गणला जातो. ज्याला आपलं पटत नाही, जो आपलं ऐकत नाही, त्याला विनाकारण आपण सांगायचं नाही.
उगं त्याच्याशी जास्त डोकं लावायचं नाही. एखादा माणूस म्हणला देव नाही, नाही म्हणायचं, मोकळं व्हायचं, पुढे जायचं, त्याला जास्त डोकं लावायचं नाही. त्याच्या म्हणण्याने काही देवाचं अस्तित्व सिद्ध करण्याची गरज पडणार नाही. एखादा म्हणला सूर्य नाही, नाही तर नाही. मूर्खाच्या शब्दाला उत्तर देण्यापेक्षा, मूर्खाच्या शब्दाला उत्तर देऊन आपली विद्वत्ता कमी करण्यापेक्षा, मूर्ख माणसाच्या शब्दाला उत्तर देण्यापेक्षा त्याला नमस्कार करा आणि पुढे चला. मी बोलत नाही, सुभाषकार बोलतात. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. दुर्जन माणसाला अगोदर रामराम करायचा, सज्जनाला उशिरा केला तरी चालतो बरं का. गावात सुद्धा वाईट माणूस आणि जे सप्त्याला येत नाही, आडवं येतो ना, त्याला रामराम करायचा, अगोदर रामराम करायचा. आपली माणसं तर आपलीच असतात. आपल्या माणसाला नाही रामराम केला तर एवढं काही बिघडत नाही. महाराज काय सांगतात, दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. सध्या काळ चांगल्या माणसाला घाबरण्यापेक्षा वाईट माणसाला घाबरून चालण्याचा काळ आहे. दुष्ट माणसाला नमस्कार करा आणि पुढे चला. त्याच्या तोंडाला तोंड द्यायचं नाही, त्याच्या शब्दाला प्रत्युत्तर द्यायचं नाही. अशा या सर्व समाजातल्या, सर्व घटकातल्या आपण सर्व सुज्ञ श्रोते आहात. आणि आपल्यासारख्या सर्व संत सज्जन श्रोत्यांना तर माऊली तर साक्षात परब्रह्माची मूर्ती मारतात. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकार आलं की. श्रोता हा सर्वात मोठा अधिकार असणारा व्यक्ती आहे. पुन्हा एक गोष्ट सांगतो, भागवताच्या आधारानुसार राजा परीक्षिती हे श्रोता होते आणि शुकदेव ही वक्ते होते. शुकदेवांचा उद्धार झाला की नाही याचं वर्णन करणारा 18,000पैकी एकही श्लोक माझ्या वाचनात आला नाही. पण ऐकणाऱ्या परीक्षितीचा उद्धार झाला याचे अनेक श्लोक आपल्याला भागवतात पाहायला सापडतील. म्हणजे कथेने सांगणारा वक्ता त्याचं कल्याण होईल की नाही मला माहित नाही, पण ऐकणाऱ्याचं मात्र कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, हा आमच्या कथेचा विश्वास आहे. माझा विश्वास आहे या 7 दिवसाच्या काळामध्ये नक्कीच आपल्याला भगवंताची ओळख करून देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करूयात. या समोर बसलेल्या सर्व श्रोते मायबापांना माझा कोटी कोटी प्रणाम असेल, साष्टांग दंडवत असेल. मी कथेकडे वळणार आहे, थोडीशी कथाही निरूपण करणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला थोडीशी कथेची शिस्तही सांगणार आहे. शिस्त सांगणार, कथेचा विधी कशा पद्धतीने करावा हेही सांगणार आहे. फक्त त्या अगोदर एकदा 2-5 मिनिट आपण सर्वांनी मोठ्या मनाने, प्रेमळ अंतःकरणाने थोडंसं संकीर्तन करूयात. भजन करत असताना, संकीर्तन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, केवळ आम्हीच गायकांनीच गायचं आणि तुम्ही फक्त शांत राहायचं अशी एकांगी प्रक्रिया आपल्या कथेमध्ये चालणार नाही. गायकासोबत गाण्याचा प्रयत्न करा आणि मस्तपैकी भजन सुरू झालं की मस्तपैकी तोंडाने टाळी वाजवा आणि हाताने नामस्मरण करा. करणार ना? तोंडाने टाळी वाजवा आणि हाताने नामस्मरण करा. करणार? काय झालं? चुकलं का? तुम्ही का हसताय? चुकलं का? म्हणा ना मग, तोंडाने टाळी वाजत नाही, हाताने वाजते म्हणून म्हणा. ही जागा आहेत का बघण्यासाठीच मी पाहिलं होतं. चला मोठ्या प्रेमाने 2 मिनिटाचं संकीर्तन करूया आणि पुढच्या कथेच्या सत्राकडे आपण वळूया. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. 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 मुरली मनोहर
मुरली मनोहर नंद लाला। शाबाश। हे मुरली मनोहर नंद लाला। बहुत अच्छा। हो मुरली मनोहर नंद लाला। गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंद लाला। गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंद लाला। 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 सर्वांनी हात वर म्हणा माझ्या भागी। ओम नमः शिवाय म्हणा, मोठ्याने म्हणा। ओम नमः शिवाय। जय भोले, जोर से बोलो जय भोले। राधे राधे, प्यार से बोलना पड़ेगा राधे राधे। और एक बार बोलना पड़ेगा राधे राधे। बोलने वाले सब राधे राधे, न बोलने वाले कोण म्हणलं गदे गदे, वो भी सब राधे राधे। सुंदर पावन अशा या कथामृत सोहळ्यामध्ये आज महाशिवरात्रीचं पर्व आहे। एक 5-10 मिनिटांमध्ये महाशिवरात्रीची थोडीशी कथा सांगूया आणि आज आपण या कथेला विश्राम देणार आहोत। बरेच जण सकाळपासून इकडे आहेत, उपवास आहे, फलार आणखी बऱ्याच जणांचा बाकी आहे। त्या दृष्टीने आपण वेळेत थांबणार आहोत। आज पहिला दिवस असल्यामुळे थोडाफार वेळ होऊ शकतो। उद्याची कथा नियोजित वेळेमध्ये होईल। शेवटी मी आपल्याला कथेची वेळही सांगेन। शिवरात्रीच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या कथा पाहायला मिळतात। काही ग्रंथाच्या आधारानुसार आज भगवान शिवजी आणि पार्वती माता यांचा विवाह झाला असंही म्हणतात। काही जणांच्या मते भगवान शिवजी आणि पार्वती यांचा विवाह चैत्र शुद्ध द्वादशीला झाला, पाडव्याच्या नंतर, ज्याला आपण चैत्र बारस म्हणतो ना, त्या दिवशी झाला असं काही जणांचं म्हणणं आहे। काही जणांचं म्हणणं आहे की या मृत्यू लोकामध्ये शिवरात्री दिवशी भगवान शिवजी प्रगट झाले। अशा अनेक कथा आपल्याला पाहायला सापडतात, पण परिचित असणारी कथा आपल्या पुढे ठेवतो। आपल्या सर्वांना माहिती आहे, एक शिकारी, त्याला सावकाराने पकडलं, त्याचं कर्ज परत केलं नाही आणि कर्ज परत न झाल्यामुळे एका भगवान शिवजींच्या मंदिरामध्ये त्याला डांबून ठेवलं, कोंडून ठेवलं। आणि शिवजींच्या मंदिरामध्ये कोंडून ठेवल्यानंतर योगायोगाने त्याने त्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीची कथा ऐकली, कथा श्रवण केली, महादेवाची थोडीशी सेवा घडली आणि तदनंतर मग तो शिकारीसाठी जेव्हा निघून गेला, एक हरणी येते आहे आणि हरणीकडे त्याने बाण लावला आणि तिला मारणार तेवढ्यात ती हरणी त्याला म्हणते, हे बघ तू मला मारणार असेल मार, पण माझ्या बाळाकडे थोडंसं बघ जरा, माझ्या बाळांना भेटून येऊ दे। असं करता 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 त्या हरणीची वाट पाहत पाहत तो झाडावरती बसला होता। योगायोगाने ते बेलाचं झाड होतं, खाली भगवान शिवजींची मूर्ती होती, अर्थात शिवपिंड होती। मग बसल्या बसल्या टाइमपास म्हणून ते बेलाचं पान तोडावं आणि महादेवाला टाकावं। आणि टाइमपास म्हणून काय करावं, तर त्या मंदिरामध्ये घडलेला सत्संग, त्या सत्संगाचा परिणाम त्याच्या मुखातून थोडं थोडं देवाचं नाव येत होतं। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हा सुंदर मंत्र आहे। हे भजन सुद्धा खूप सुंदर आहे। करायचं 2 मिनिट महादेवाचं भजन करूया आपण। ओम नमः शिवाय भोले, ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय
शिवाय. म्हणा म्हणा म्हणा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. महाशिवरात्राचा आजचा हा पवित्र दिवस आहे. तसे तर शिवरात्री दर महिन्यालाच येते, पण महाशिवरात्री वर्षातून एकदा येते. या महाशिवरात्री दिवशी जेवढं अधिकाधिक करता येईल तेवढं भगवान श्री शंकराचं, भगवान महादेवाचं भजन आपल्या जीवनामध्ये करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी भगवंताची, महादेवाची पूजा करा. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी म्हणण्यापेक्षा सगळ्यांनीच महादेवासाठी शिवरात्रीचा उपवास करा. मला असं वाटतं की इथे बहुतेकांना उपवास 100% सगळ्यांना उपवास नाही आहे ना? नक्की सगळ्यांना उपवास नसला तरी बी आहे म्हणा. माझ्या समाधानासाठी उपवास करा. सकाळी हाणल्या असतील भाकरी तरी इथून पुढे तरी खाऊ नका. महाशिवरात्री हा खूप मोठा उपवास आहे. आपण हा उपवास करावा. उपवास या शब्दाचा अर्थ आहे उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वास्तव्य. देवाच्या जवळ वास्तव्य करणे म्हणजे उपवास आहे. केवळ तांदळाचा भात सोडायचा आणि भगरीचा भात खायचा म्हणजे उपवास नाही. मटकीची उसळ सोडायची आणि साबुदाण्याची उसळ खायची म्हणजे उपवास नाही. पापडाच्या ऐवजी चिप्स तळून खाणे म्हणजे उपवास नाही. तर खऱ्या अर्थाने उपवास या शब्दाचा अर्थ आहे उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वास्तव्य. देवाच्या जवळ वास्तव्य करा. आणि मग या काळामध्ये निराहार राहून उपवास करावा. शक्यतो काही खाऊ नये. का खाऊ नये? कुठेतरी आपल्याही जीवनामध्ये विज्ञानाच्या दृष्टीनेही उपवास आवश्यक आहे. शरीर व्यवस्थित चालण्याकरता 8-15 दिवसातून एक दिवस काही ना काही उपाशी राहिलं पाहिजे, जेणेकरून आपली पोटाची भट्टी साफ होते. हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. उपवास करत असताना आपल्या अनेक विकारांना जिंकण्याकरता, इंद्रियावरती ताबा मिळवण्याकरता उपवास असावा. बऱ्याच जणांना उपवास आहे, ज्यांना नसेल त्यांनीही इथून पुढे का होईना पण उपवास करा. महाशिवरात्रीच्या या शुभ पर्वावरती आमच्या समस्त संयोजकांनी आलेल्या भाविकांसाठी फराळाचीही व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. कथा झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर आपण तो प्रसादही घ्यायचा आहे. भगवान शिवजींच्या या महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर आज कथेला आपण सुरुवात केलेली आहे. उद्यापासून आपण वेगवेगळ्या कथा, शिवकथेचा थोडासा आधार घेऊन भागवत कथेमध्ये भगवान शिवतत्व आणि कृष्ण तत्व यांचा परस्पर संबंध कसा आहे या अनुषंगाने आपण भागवताची कथा पुढे घेऊन जाणार आहोत. भगवान शिवजींचा अर्थात महादेवाचा विवाह कुठे झाला, का झाला, कशा पद्धतीने झाला, सती कोण होती, पार्वती कोण होती, त्रिजुगी नारायण या ठिकाणी भगवान शिवजींचा हिमालयात कसा विवाह झाला, त्या लग्नाच्या वेळेला मग नंदिकेश्वराने स्मशानभूमीतनं कोणाला उठवून आणलं, का उठवून आणलं, कुठले राजे झाले, सतीने आपल्या बापाच्या यज्ञकुंडामध्ये आपल्या देहाचा त्याग का केला आणि तीच हिमालय पर्वताची कन्या म्हणून का जन्माला आली, अशा अनेक गोष्टीची चर्चा आपल्याला उद्यापासून करायच्या आहेत. ही चर्चा करता करता श्रीमद भागवत महापुराणामध्ये राजा परीक्षितीला 7 दिवसाचं आयुष्य शिल्लक राहिलं होतं आणि 7 दिवसामध्ये परीक्षित महाराज शुकदेवाकडे गेले होते. शुकदेवानं सांगितलं होतं, गुरुदेव माझ्याकडे फक्त 7 दिवसाचं आयुष्य शिल्लक आहे. 7 दिवसामध्ये मी मरणार आहे, 7 दिवसामध्ये उद्धार होईल असा काहीतरी विधी मला सांगा. शुकदेवाने सांगितलं 7 दिवसामध्ये उद्धार करणारी एक कथा आहे, त्या कथेचं नाव आहे भागवत कथा. आपलाही 7 दिवसामध्ये उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर भागवताची कथाही आपण श्रवण केली पाहिजे. तो शुकदेवांचा आणि राजा परीक्षितीचा संवाद, परीक्षितींचा कसा उद्धार झाला ही कथा आपल्याला पुढे सांगायची आहे, निरूपण करायचे आहे. आपण सर्वजण मोठ्या प्रेमाने आज पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. फक्त एक काम करायचं, उद्या कथेला येत असताना एका व्यक्तीने सोबत फक्त 5-5 माणसं आणायची, जास्त नाही. एकाने 5 जण ओढून आणायचे. कसे कसे? एक पेनारा माणूस आपल्या आयुष्यामध्ये 5-6 जणाला रोज पाजतो, बरोबर आहे? पाजतो की नाही? तो काय म्हणतो माहितीये का? वाटल्यास मी पैसे देतो पण प्यायला चल, म्हणतं की नाही? म्हणतं की नाही? मग पेणारे माणसं जर त्यांची संख्या वाढवत असतील तर आपण गाणारे आहोत, आपण भजन करणारे आहोत, आपणही आपली संख्या वाढवली पाहिजे. त्याला म्हणायचं मी पाजतो पण कथेला चल, पाजतो कंसात चहा असं म्हणा.
मी फराळाची व्यवस्था करतो, वाटल्यास इकडे जेवायची व्यवस्था करतो, सगळी व्यवस्था करतो, पण तू चल. अशा पद्धतीने जर आपण दररोज जर एक माणूस जर वाढवला तर नक्कीच हा मंडप आपल्याला अपुरा पडेल. पहिला दिवस असताना सुद्धा समाधानकारक संख्या मला या ठिकाणी पाहायला मिळाली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, मंडपात कथेला येत असताना कसंही कुठेही बसलेलं मात्र मला आवडत नाही. का आवडत नाही याचं कारण आहे, आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. आणि ही मंडळी, एखादी मंडळी काय करतात, आपला फोटो काढतात आणि तो एखादा फोटो पेपरला जातो. आणि कुणी कसंही बसलेलं जर पेपरला दिसलं तर लोक म्हणतात, बघा ही संप्रदायाची माणसं, यांना शिस्त नाही, यांना आणखी कसं बसावं हे सुद्धा कळत नाही. मग आपली माणसं जरा विचित्र बसून त्यांचा जर फोटो निघत असेल तर ते आपल्याला सहन होणार नाही. मग कधीही फोटो काढू द्या, आपण सज्ज बसलं पाहिजे. आणि फोटो काढणाऱ्याला सुद्धा कळलं पाहिजे, दापोऱ्यातली एवढी माणसं होती पण सगळी माणसं रांगेत बसली होती. हा चांगला संदेश देण्याकरता आपण रांगेत, जसं आज आपण बसलो तसं रांगेत बसायचं. साधी गोष्ट आहे, रांग करायला काय फार कष्ट लागतात असं नाही. आपण जेव्हा सुरुवातीला उभं राहतो तेव्हा लाईनमध्ये उभं राहायचं, बसतानाच उभं राहताना हाताचा अंतर घ्यायचा, जागेवर बसायचं. दुसरी एक गोष्ट, कथेला येत असताना ज्यांना पुढं बसायचंय त्यांनी वेळेच्या अगोदर यायचं. कळलं ना? ज्यांना पुढं बसायचंय त्यांनी कथा सुरू होण्याच्या अगोदर यायचं. जे उशिरा येतील ते मागे मागे बसतील. हा, उशिरा येऊन पुढं यायची दादागिरी मात्र तुम्ही करायची नाही. कळलं का? नाहीतर काही काही महाराज आम्ही पाहतो, काही काही अशी माणसं असतात, कथा सुरू होण्याच्या अगोदर जागा भेटत नाही म्हणून अर्ध्या तासाने येऊन मंडपामध्ये बसतात. आणि शेवटी येणारी काही व्यक्ती मग पुढे येऊन बसतात. हे काही मला थोडं बरं वाटत नाही. म्हणून तसा निरोप द्या एकमेकाला, शिस्त पाळा, संयम पाळा. कथेला येत असताना शक्यतो कथेच्या मंडपामध्ये आपली चप्पल आणि बूट आणूच नका. पादत्राणे म्हणतो ना आपण, आणूच नका. उन्हाळा आहे, थोडीशी गरमी आहे, ही मला मान्य आहे, पण आपल्या चपला बुटाची व्यवस्था थोडीशी दूर करा. किमान हा कथेचा मंडप म्हणजे हा साक्षात मंदिर आहे. या मंदिराचं पावित्र्य आपण जपावा. आपल्या चप्पल बूट वगैरे मंडपामध्ये घेऊन येऊ नका. थोडंसं दूर ठेवा, आपलं पावित्र्य आपण सांभाळलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, एकदा कथेत बसल्यानंतर शक्यतो आपली कथा 3-3.5 तास चालते. कथेत बसल्यानंतर शक्यतो मधून उठून जाऊ नका. उठूच नका. समजा उठावच लागलं, शरीर धर्म आहे, उठावच लागलं तर उठा, फक्त दुसऱ्याला चल म्हणू नका. माणसं स्वतः तर उठतात, दुसऱ्याला म्हणतात चला आता, असं काही करू नका. कथा चालू असताना शक्यतो पाणी वगैरे पिऊच नका. पण उन्हाळा आहे, तुम्हाला जर त्रास होत असेल तर पाणी जरूर प्या, माझा त्याला विरोध नाही. फक्त एक करा, तुम्हाला पाणी प्यायचं असल्यावर आमच्या संयोजकाला पाणी आण अशी दादागिरी काही करू नका. पाणी लागतं ना तुम्हाला, आपली बॉटल म्हणा काय असेल ते घेऊन यायचं, आपलं प्यायचं. कथेत शक्यतो उठू नका. उठत असताना दुसऱ्याला उठवू नका. दुसरी महत्वाची विनंती, तुमच्या पाया पडतो, कथेत झोपू नका. झोपू नका, तुमच्या पाया पडतो, झोपू नका. बरं का? मी रात्री 1:30 वाजता झोपलो, 3 वाजता उठलो, 4 वाजेपर्यंत आवरलं आणि 4 वाजल्यापासून प्रवास करून मी तुमच्याकडे आलो, म्हणजे माझी रात्री झोप झाली नाही. आणि तुम्ही जर कथेत झोपायला लागलात, जांभळ्या द्यायला जर लागलात, तर मी स्टेजवर जर डुकल्या खाल्ल्या तर मग मला बोलू नका. कथेत जांभळी द्यायचीच नाही, अजिबात नाही. जांभळी हा असा आजार आहे, संसर्गजन्य आजार आहे. दुसऱ्याची जांभळी बघितली की 2 ते 5 मिनिटाच्या आत आपल्याला जांभळी आल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे का माझं बोलणं? जांभळी द्यायचीच नाही. आणि तुमच्या एवढ्याच्या जांभळ्या जर दिसल्या आणि मी जर इथं पांघरून घेऊन झोपलो तर मग म्हणायचं नाही कथा अशी कशी झाली. झोपायचंच नाही. मग काही जर म्हणतील मग आम्हाला जांभळी आल्यावर काय करावं? जांभळी सुद्धा मधल्यामध्ये दाबता आली पाहिजे, मधल्यामध्ये दाबता. पण आता मी फिरून एवढा हुशार झालोय, मला दाबलेली जांभळी बी कळती. मला कस काय? जांभळी दाबल्यावर 2 गोष्टी घडतात. एक, नाकपुडी फुगते आणि डोळ्यात पाणी येते. तुम्ही प्रयोग करून बघा, जांभळी जर दाबली ना असे नाक फुगतंय आणि डोळ्यात पाणी येत आहे. तुम्ही जांभळी दाबली की माझ्या लक्षात येते, अरेकडे ह्याने जांभळी दाबली. शक्यतो जांभळी देऊच नका. पुन्हा एकदा माझे हात जोडू विनंती आहे, दिवसाची कथा आहे, आम्ही रात्री कथा करतो काही, ही कथा दिवसाची आहे, दिवसा झोपू नये. लागली झोप तर झोपा,
माझा त्याला विरोध नाही, फक्त तुमच्या पाया पडतो, झोप लागली तर झोपा, फक्त घोरू नका. नाहीतर काही काही माणसं जर घोरायला लागली तर मग तुमच्या घोरण्याचा स्वर आणि आमचा स्वर काही टिकत नाही म्हणून तुमच्या पाया पडतो, झोपू नका, आणि झोपला तर घोरू नका. शक्यतो शिस्त पाळा, संयम ठेवा. एकमेकाला इथे तिथे बस ही जागा दाखवण्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीने व्यवस्थित बसा, शिस्त पाळा, संयम पाळा. नक्कीच सुंदर अशा या कथेमध्ये, सुंदर अशा या सत्संगामध्ये आपण जीवनाच्या अनेक मूल्यांची जपणूक होईल. अशा अनेक सिद्धांतांना घेऊन आपल्या जीवनामध्ये एक वेगळा बदल झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एक गोष्ट विनंती आहे, कथा केवळ ऐकून जायचं नाही, कथा केवळ श्रवण करून जायचं नाही, तर कथेमुळे आपल्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. प्रत्येकाच्या वागण्यात घरी गेल्याबरोबर घरच्यांनी म्हटलं पाहिजे आज माणसात काहीतरी बदल झालाय. हा आउटपुट जोपर्यंत कथा कीर्तनातून मिळत नाही तोपर्यंत माणसं सुधारणार नाहीत. कथेतनं आचरण सुधारलं पाहिजे, आपलं वागणं सुधारलं पाहिजे, आपल्या आचरणामध्ये बदल होईल अशा पद्धतीची कथा श्रवण करा. आणि उद्या ठरलेल्या वेळामध्ये आपली कथा, मला वाटते 9चा वेळ थोडासा लवकर होतोय, बरोबर ना? 9च्या ऐवजी आपण 10ला कथा सुरू करूयात. 9 ते 1च्या ऐवजी 10 ते 10:30 1:30 वाजेपर्यंत आपण कथा, चालेल ना? चालेल ना? 10 वाजता कथा सुरू होईल, तुम्ही 2 वाजता या. नाही ना? असं काही करू नका. 10 वाजता कथा सुरू होईल, किमान 5 मिनिट तरी अगोदर कथेला यावं अशी सर्वांना आग्रहाची विनंती आहे. आजची कथा याच ठिकाणी विश्राम. 2 मिनिटाचं संकीर्तन होईल, तोपर्यंत संयोजक काही सूचना सांगायच्या असतील तर त्या सूचना सांगतील. 2 मिनिटाचं संकीर्तन होईल आणि लगेच आरती होईल. आरती झाल्यानंतर आपण प्रसादासाठी जायचं आहे. जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. आरतीचे यजमान पुढे या. आरतीचे जय जय ज्ञानेश्वर माऊली, 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 जय जय ज्ञानेश्वर, जय जय ज्ञानेश्वर, जय जय ज्ञानेश्वर माऊली, माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर. चला या यजमान पुढे या. जय जय ज्ञानेश्वर माऊली, 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 जय जय ज्ञानेश्वर, जय जय ज्ञानेश्वर, जय जय ज्ञानेश्वर माऊली, माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर कथेला येत असताना वयोवृद्ध मंडळी तर याच या, पण वयोवृद्धासोबतच लहान मुलं आणि तरुण मंडळींनी विशेषतः जास्तीत जास्त कथेला उपस्थिती द्यावी हे तुम्हा सर्वांना आग्रहाची विनंती आहे. आरतीसाठी सर्वांनी जाग्यावर उठून उभं राहायचं आहे. मागची मंडळी आरतीसाठी पुढे आलं तरी चालेल. आरती झाल्यानंतर सर्वांनी फराळाची व्यवस्था केलेली आहे. फराळाचा लाभ घेऊनच आपण सर्वांनी घरी जायचं आहे. ही संयोजकांची सर्वांना आग्रहाची विनंती आहे. कर्पूरी गौरव करुणावतार संसार सारा भुजगेंद्रहार सदा वसंतो हृदयारविंदे भवो भवानी सहितो नमामि.
जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरि चरिता आरती करू तुझ भगवंता लौथौती विक्राळ ब्रह्मांडी माळा विषे कंठे काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून आहे आहे झुळझुळा जय देव जय शिव शंकर हो स्वामी भरपूर गोळा भोळा नैनी विशाला अर्धांगी पार्वती सुमनाचा माळा विभूतीचे वदन गंधणीला ऐसा शंकर शोभे ब्रह्मा गंधाळा जय देव जय शिव शंकर हो स्वामी शंकरा आरती बाबा
माझे अवचित हळहळ उठविले त्वा अशुल्पने भाषण केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती वाळू आरती वाळू तुझकर भगवरा जय देव नागरांबर कविवर्धन सुंदर म्हणणारे मनमोहन मुनिजन शुभकारी शतकोटीचे वीज वाचे उच्चारी जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती वाळू आरती वाळू तुझकर भगवरा जय देव भली लुटांगन बंदीन चरण धुळान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन अरण्य पूजन भावे वाणी नमने नमः तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्याधरं तुमेव सर्वं महादेव कायेन वाचा मनसेन्द्रिया वाचा स्मरावा तत्सवावा करोमि यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युत कृष्ण श्रीधर माधव कमल जानकी नायक हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्नासन्नतेह नाकं महिमान् सचन्द्रपूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वर वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं महाराजमाधिपत्यमं समन्तपरिस्या सार्वभौम सार्वायुषान्तादापराधात् पृथ्व्यो समुद्रपर्यन्ताय एकराळिति तदपेश श्लोको विगतो मृतुस्यावसनग्रहे अवीक्षितस्य कामप्रे विश्वदेव सभासद इति मन्त्रपुष्पाञ्जलि पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय आज के आनंद की जय। आरती इथूनच घ्या अशी आरती अशी करा आरती बस तिथूनच नमस्कार करा। सर्वत्र भाविक भक्तांना सूचना आता आपल्याला सत्र संपलेला आहे लगेच फराळाच्या लाईन मध्ये लागायचं आहे टाकीपासून बारी लावून त्या लाईन मध्ये शांततेने सर्वांनी फराळ घेण्याकरता जायचं आहे बारी मध्ये लागायचं आहे। हॅलो सर्व भाविक भक्तांना एक सूचना आहे कृपया महाराजजींचं आता महाराजजी संतनिवासमध्ये जाणार आहे कुणी रस्त्याने जाताना दर्शन घेऊ नका तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर नंतर तुम्हाला घेता येईल आणि सर्वात महत्त्वाचं